सिंधुदुर्गमध्ये भाजपा नेते नितेश राणे यांच्या विरोधात त्यांचे बंधू तथा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दस्तूरखुद्द निलेश राणे यांनीच दंड थोपटलेत। नुकतंच निलेश राणे यांनी मालवणमध्ये एका भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाखांची रोकड असल्याचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं। त्यानंतर हे ऑपरेशन भाजपाच्या चांगलंच जिव्हारी लागलंय। भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना राज्यात सत्तेत एकत्र असली तरी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेत। कोकणात तर या दोन्ही पक्षातील वाद एवढा विकोपाला गेलाय की भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट युती कधीपर्यंत टिकवायची याची तारीखच जाहीर केल्यानं आता डिसेंबर नंतर खरंच राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलंय। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटा आहे का? रवींद्र चव्हाण नेमक्या काय अर्थानं बोलले हे नेमकं तेच सांगू शकतील। पण निवडणूक प्रचारामध्ये महायुतीच्या मित्रपक्षांनी एकमेकांवर टीकेचा भडीमार मात्र सुरू केल्याचं एकंदरीतच चित्र उभा महाराष्ट्र पाहतोय। ठिकठिकाणी मित्रपक्ष एकमेकांची उणीधुणी काढताना दिसतायत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री आणि नेते तर कोणताही मुलाहिजा न बाळगता भाजपावर एका पाठोपाठ एक टीकेचे बाण सोडतायत। त्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य हे भाजपानं मित्र पक्षांना दिलेला एक प्रकारचा इशारा तर नाही ना, अशी ही दुसरी चर्चा सुरू झाली आहे। शिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपातील प्रवेश घेणाऱ्या स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त करत थेट तक्रारीसाठी दिल्ली गाठत अमित शहांपुढे गाऱ्हाणं मांडण्याची ही हिंमत केली आहे। दरम्यान भाजपकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। वनमंत्री गणेश नाईक आणि गिरीश महाजन यांनी रवींद्र चव्हाणांची बाजू घेत एक प्रकारे वाद शमवण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय। नाही, मला असं वाटतं असं काही समजण्याचं कारण नाही। तरी सांगितलं 2 तारखेवर भांडण करू नका, कारण आता आम्ही एकमेकाच्या विरोधात भाषण करणार आहोत, एकमेकाच्या विरोधात आम्ही लढतो आहोत। त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असेल की बाबा 2 तारखेपर्यंत थोडी शांतता ठेवा, इतक्या भानगडी करू नका टोकाच्या, असा त्याचा निश्चित अर्थ असेल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता रवींद्र चव्हाणांच्या या विधानावर सडेतोड प्रत्युत्तर देखील दिलंय। इगतपुरीमध्ये प्रचारादरम्यान बोलताना नाव न घेता भाजपा प्रदेशाध्यक्षांना सुनावलंय, आमची युती फार पूर्वीची आहे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणींनी केली होती। ही युती एका विचारधारेवर झालेली होती। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात तसंच देशात एनडीएचं सरकार काम करतंय। आमची युती फार पूर्वीपासून एका विचारावर काम करतीये आणि ही युती भविष्यात देखील कायम राहील।